आज मी बनवणार आहे एक पुरणपोळ्या। तर इथं ना 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली बघू शकता। आता हिला ना मी पाकडून घेऊन स्वच्छ धुवून घेते आणि मग कुकरला लावून घेते। मी बनवते पुरणपोळ्या, त्यासाठी 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतल्या। ही घरची डाळ आहे बघा। तर आता याला स्वच्छ धुवून घेते आणि कुकरला 4 शिट्या वाजवून घेते। तर बघू शकता इथं एकच वाटी आहे बघा। 4च माणसासाठी बनवणार आहे, 4-5 पोळ्या। आता याच्यामध्ये पाणी घालून स्वच्छ धुवून घेते। पाणी थोडं जास्तच घालून घेणार आहे, कारण कटाची आमटी बनवायची आहे ना, त्याच्यासाठी कट पण लागतो, त्याच्यासाठी ना थोडंसं पाणी जास्त घालून घेतले। तर कुकरला लावून 4 शिट्या वाजवून घेते। 4 शिट्या वाजलेल्या आहेत। तर बघूया आपली डाळ शिजले का। मी डाळीसोबत भात पण घातलेला होता। आता ही भात तर छान शिजलाय, बघू शकता तुम्ही, भात मस्त असा शिजलाय। आणि बघू शकता आपली डाळ पण मस्त अशी शिजलेली आहे। तर बघू शकता हे बघा, मऊसूत झाली। आता ना ही येळण काढून घेते अगोदर। ह्याचं ना पूर्ण पाणी निथळून काढायचं असतं, थोडं पण ठेवायचं नाही। तर बघा पूर्ण पाणी निथळलेलं आहे याच्यातलं। आता ना ही डाळ आहे ना, पातेल्याने ती काढून घेते मी अगोदर। तर आता याला चांगलं शिजवून घेते। हाय तेवढं पाणी हे सगळं निथळून घ्यायचं आहे। आता मी बडीशोप आणि 2 विलायच्या वाटून घेते पावडर असं। थोडीशी साखर टाकून घेते, म्हणजे ना छान वाटलं जातं। चांगली पाणी सगळंच आटलेलं आहे याच्यामध्ये। ज्या वाटीनं डाळ घातली होती ना, त्याच वाटीनं सपाट वाटी मी साखर घालून घेते। जर सपकेनं वाटलं तर थोडंसं कमी जास्त करू शकता, तुमच्या आवडीनुसार घाला गोड। तर बघू शकता डाळ आपली छान शिजली आहे। तर किती मऊसूत झालं बघा पुरण, बघू शकता। आता साखर टाकल्यानंतर ना छान असं शिजवून घ्यायचं, असं फिरून फिरून हे करायचं आहे, नाहीतर ना असं ठेवलं ना खाली चिटकतं पुरण। त्यामुळे ना खाल्लं चांगलं असं हे करत राहायचं, हलवत राहायचं पुरणाला आणि चांगलं शिजवून घ्यायचं बघा। जेवढं पुरण चांगलं शिजतं ना, तेवढी पोळी छान होते आणि टेस्ट पण छान येतो बघा। तर पुरण चांगलं शिजलंय बघा। आता बघू शकतो असं पुरण शिजलं ना चांगलं, हे बघा खाली चिटकत नाही आपलं गोळा। आता ही शिजले तर याच्यामध्ये बडीशोप आणि इलायचीचं पावडर घालून घेते। आता ही चांगलं मिक्स करून घेते। तुम्हाला जर इलायची आणि बडीशोप टाकायचं नसेल, नाही टाकलं तरी चालतं। आम्हाला फ्लेवर आवडतो इलायचीचा, मी टाकले। तुम्हाला जर टाकायचं नसेल, नाही टाकलं तरी चालेल। तिला घेतलंय मी। आता याच्यावर एक ही पुरणाची चाळणी आहे बघा, ह्या चाळणीतनं वाटून घेणार आहे पुरण। पण पात्र हे नसेल त्याच्यानं मी वाटलं तरी छान येतं, पण माझ्याकडे चाळणी आहे, मी चाळणीनंच वाटते। आणि चाळणीनं खूप छान पुरण होतं बघा। आणि ना ही पुरण गरम गरम असेपर्यंत छान वाटलं जातं बघा, वेळ लागत नाही। आणि ना ह्याला वाटायला असं पळीनं वाटू शकता, किंवा वाटी किंवा तांब्या हे बी घेऊ शकता, असं हे करायला गरगटायला, पण पळीनं पण छान येतं। तर बघू शकता मस्त असं पुरण वाटलं गेलं आहे। तर किती छान झालं आहे बघा। तर आता मी याचप्रमाणे सगळं पुरण वाटून घेते पहिल्यांदा। तर बघा झालं आता माझं पुरण वाटून। आता यात काढून घेते। पीठ काढून घेतले गव्हाचं आणि ना आता याच्यामध्ये थोडंसं तेल, अर्धा माप टाकलाय आणि ना चवीनुसार मीठ। आता याला चोळून चोळून ना तेल मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर बघू शकता तेल मीठ हे सगळं चांगलं मिक्स झाले। आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मी चांगलं मळून घेते पीठ। एकदाच पाणी टाकलं ना पातळ होतं, आणि जास्त पातळही करायचं नाही, जास्त घट्टही करायचं नाही, कारण ना पुन्हा मग पोळ्या करताना मग मऊ करून घ्यायचा।
त्यामुळं ना अगोदर फक्त आपण चपात्याला जसं हे करतो ना, मळतो ना पीठ, तसं मळून घ्यायचं अगोदर. तर छान असं बघा मळून झालेलं आहे. आता याला ना थोडंसं मऊ करते, तेल लावून, थोडंसं तेल लावून करायचं मऊ, म्हणजे ना असं ना चिरा पडल्यासारखं होत नाही पिठावर, पीठ हडकत नाही तेल लावल्याने. आता छान मऊ मळून झाल्यानंतर बघा याला एक अर्धा तास चांगलं भिजू द्यायचं. जेवढं पीठ भिजतं ना तेवढी पोळी छान आणि मऊ सुट होते बघा. झालेलं आहे. आता याला ना थोडंसं मऊ करून घेते आणि कुंदीच्या भाकरीला ना पीठ जास्त पातळही नाही, जास्त घट्टही नाही. चपातीला जसं लागतं ना त्याच्यापेक्षा उग्ग थोडंसं पातळ लागतं चपातीपेक्षा थोडंसं. तर जसं मला पाहिजे तसं झालेलं आहे. बघू शकता मऊसूत झालेलं आहे पीठ आता, आणि चांगलं भिजलं पण आहे. मला पोळ्या करायला पीठ लागणार आहे तेवढंच मी घेतलेलं आहे, आणि बाकीचं ना चपात्या करायला ठेवलेलं आहे. तर आता याला ना थोडंसं पाणी घालून थोडंसं पातळ करून घेते. तर बघा पाणी घालून घेते आणि ना पातळ करून घेते. जरा जेवढं मऊ राहील ना पीठ पातळ थोडंसं, तेवढ्या पोळ्या छान आणि मऊसूत होतात. तर बघू शकता असं मऊ करून घेतले बघा. पुरणाच्या पोळीला ना पीठ थोडंसं पातळच लागतं. तर बघू शकता आता छान असं मळून घेतले. आता चला मग पोळी करायला सुरुवात करू. पुरण बी चांगलं झालेलं आहे. बघू शकता किती छान झाले पुरण पण. तर बघा एवढा छोटासा उंडा घ्यायचे. हे बघा पीठ जास्त घ्यायचं नाही आहे. आता हे घेतलं. आता ह्याला थोडंसं पिठामध्ये गुळसायचं. हे बघा अशी वाटी करून घ्यायची. आता हे झालं. तर एवढा उंडा घ्यायचा पुरणाचा, आणि बघा असं हळूहळू हे करत उंडा करून घ्यायचा. हे वरलं असं काढून घ्यायचं थोडंसं, आणि हे असंच इथं जॉईंट करायचं, आणि बघा असं करायचं. तर या पिठामध्ये असं गुळसून घ्यायचं उंडा, आणि याला असं थापून घ्यायचं चांगलं, आणि थोडंसं पीठ लावून घेतले. आणि आता छान अशी लाटून घ्यायचं हलक्या हातानं. जेवढं हलक्या हातानं लाटेल ना पोळी छान होते आणि फुटत नाही, पुरण बाहेर येत नाही. नाहीतर ना थोडाही जोर पडला ना मग पुरण बाहेर येतं. मग काटं लाटून घ्यायची. वरून असं थोडंसं पीठ लावायचं आणि ना ह्याला पलटून घ्यायचं. असं पलटून घ्यायचं आणि ह्याचं हलकं असं लाटून घ्यायचं. तर छान अशी आपली पोळी लाटून झालेली आहे. तवा ठेवला गरम करायला. आता याच्यावर थोडंसं तेल टाकून घेते मी. तुम्ही ना असं ना फिरून भाजून घ्यायचं छान अशी. तर आता याला पलटी मारून घेते. तर बघू शकता मस्त अशी पोळी फुललेली आहे बघा. हे बघू शकता. तर बघू शकता किती पूर्ण पोळी काटापर्यंत फुगलेली आहे. तर आता याला पलटी मारून घेऊया. हे बघू शकता दोन्ही बाजूनी छान अशी फुगलेली आहे आणि फुटली पण नाही. बघू शकता. तर तेल लावून घेते मी. तुम्हाला जर तूप लावायचं असेल तर तूप पण लावू शकता. छान अशी भाजून घेतलेली आहे. बघू शकता किती छान झालेली आहे. फुग्यासारखी फुगल्या बघा.
तर ह्याला ना हे बघा असे करून ह्याला अशी गुडी मारून घ्यायची. तर बघू शकता याच पद्धतीने सगळ्या पोळ्या मी करून घेते. तर बघू शकता दोन्ही साईडने चांगल्या मस्त अशा टमून फुगलेल्या आहेत. खूप छान आणि मऊसूत अशा पोळ्या तयार झालेल्या आहेत. हे बघू शकता. हॅलो सोडा.